Dear students, today we are going to learn the chapter number 14, Measurement and Effects of Heat. म्हणजे 14व्या प्रकरणाचा आपण आज अभ्यास करणार आहोत आणि या प्रकरणाचं नाव आहे उष्णतेचे मापन व परिणाम. हीट मीन्स उष्णता. उष्णतेचे मापन व परिणाम असं या प्रकरणाचं नाव आहे. Let us see here the questions can you recall. First is which sources do we get heat from? म्हणजे आपल्याला उष्णता कोणकोणत्या स्रोतापासून मिळते. You know the sun, earth, chemical energy, electrical energy and atomic energy are the sources of heat. Then second question is how is heat transferred? म्हणजे उष्णता स्थानांतरित कशी होते. तर उष्णता स्थानांतरणाचे 3 प्रकार आहेत: वहन, अभिसरण आणि प्रारण. थर्ड क्वेश्चन इज विच इफेक्ट्स ऑफ हीट डू यू नो? म्हणजे उष्णतेचे कोणकोणते परिणाम तुम्हाला माहीत आहेत. यू नो द एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे उष्णतेमुळं वस्तूचं आकुंचन आणि प्रसरण होतं. देन द सेकंड इफेक्ट इज चेंज ऑफ स्टेट. म्हणजे त्याच्यामुळं काय होतं तर पदार्थाची उष्णतेमुळं वस्तूला उष्णता दिल्यानंतर त्या वस्तूची किंवा द्रव्याची अवस्थाही बदलते. दीज आर द इफेक्ट्स ऑफ हीट. देन हिअर गिवन द डायग्राम 14.1 various effects of heat. This diagram shows the various effects of heat. म्हणजे उष्णतेचे विविध परिणाम दर्शवणारी ही आकृती आहे. Some effects of heat are given in the figure 14.1. Why are they? First effect is this effect show the बॉइलिंग. म्हणजे उकळणे. भांड्यामध्ये इथे पाणी दाखवलेले आणि त्याला उष्णता दिलेली दिसते. ते आपल्याला माहिती आहे पाण्याला किंवा द्रव्याला उष्णता दिल्यानंतर ते पाणी काय होतं उकळतं. म्हणजे फर्स्ट इफेक्ट इज बॉइलिंग. देन सेकंड इज मेल्टिंग. म्हणजे बर्फाची लादी आहे आणि बर्फ हा काय होतो कालांतराने तो वितळतो. देन थर्ड इज हिअर सी द बर्निंग. म्हणजे आकाडीचं ज्वलन दर्शवणारी ही आकृती आहे. अँड फोर्थ इज एक्सपान्शन. म्हणजे उष्णतेमुळं त्या वस्तूचं काय होतं प्रसरण होतं, त्याचा आकार बदलतो. दीज आर द व्हेरियस इफेक्ट्स ऑफ हीट. म्हणजे हे उष्णतेचे विविध परिणाम आहेत. वी हॅव सीन इन प्रिव्हियस स्टँडर्ड्स दॅट हीट इज a form of energy which flows from an object at high temperature to an object at low temperature. म्हणजे आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षीच आपण बघितलं की उष्णता ही एक प्रकारची ऊर्जा आहे आणि जी अधिक तापमान असलेल्या वस्तूकडून कमी तापमान असलेल्या वस्तूकडं प्रवाहित होत असते. टेम्परेचर ऑफ an object tells us how hot or cold दॅट ऑब्जेक्ट इज. म्हणजे एखाद्या वस्तूचं तापमान हे ती वस्तू किती उष्ण आहे किंवा किती थंड आहे हे दर्शवतं. म्हणजे तापमानामुळं आपल्याला ती वस्तू थंड आहे का उष्ण आहे हे समजतं. द टेम्परेचर ऑफ ए कोल्ड ऑब्जेक्ट इज लोअर दॅन द टेम्परेचर ऑफ ए हॉट ऑब्जेक्ट. म्हणजे थंड वस्तूचं तापमान कसं असतं उष्ण वस्तूच्या तापमानापेक्षा कमी असतं. Thus the temperature of ice cream is less than the temperature of tea. आपल्याला माहिती आहे की आईस्क्रीमचं तापमान हे चहाच्या तापमानापेक्षा कसं असणार आहे कमी असणार आहे किंवा कमी असतं. वी हॅव ऑल्सो सीन दॅट व्हेन वी गिव्ह हीट टू an object it expands and it contracts on cooling. Also the state of matter changes due to heat. आपण पाहिलं आहे
की उष्णता दिल्यामुळं वस्तूचं काय होतं, प्रसरण होतं, आणि वस्तू थंड केली तर तिचं काय होतं, आकुंचन होतं. तसेच उष्णतेमुळे द्रव्याचे अवस्थांतरणसुद्धा होत असतं. मॅटर चेंजेस ड्यू टू हीट. मॅटर चेंजेस म्हणजे अवस्थांतर होणं, त्या द्रव्याची अवस्था बदलते. द युनिट ऑफ हीट इन SI सिस्टीम इज जूल, व्हाईल दॅट इन CGS युनिट्स इज कॅलरी. म्हणजे उष्णतेचं SI मापन पद्धतीमध्ये एकक हे जूल आहे आणि CGS मापन पद्धतीमध्ये उष्णता ही कॅलरी या एककामध्ये मोजली जाते. 1 कॅलरी इज इक्विव्हॅलंट टू 4.18 जूल. म्हणजे 1 कॅलरी उष्णता ही 4.18 जूल एवढी असते. 1 कॅलरी हीट इज द हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ वॉटर थ्रो 1 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे 1 ग्रॅम पाण्याचं तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढवण्यासाठी लागणारी जी ऊर्जा असते ती ऊर्जा किती असते, 1 कॅलरी एवढी ऊर्जा असते. देन सी द सोर्सेस ऑफ हीट. म्हणजे उष्णतेचे स्रोत कोणकोणते आहेत. सोर्स म्हणजे स्रोत, ज्याच्यापासून आपल्याला उष्णता मिळते त्याला स्रोत असं म्हणतात. फर्स्ट इज द सन. द सन इज द biggest source of heat received by earth. A large amount of heat is generated due to the nuclear fusion taking place in its center. म्हणजे सूर्य हा पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचा सर्वात मोठा काय आहे, स्रोत आहे. आणि सूर्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या केंद्रकीय एकीकरणामुळं मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असते. न्यूक्लिअर फ्युजन म्हणजे केंद्रकीय एकीकरण, आणि त्याच्यामुळं फार मोठ्या प्रमाणामध्ये सूर्यापासून उष्णताही निर्माण होत असते. इन दिस प्रोसेस हायड्रोजन न्यूक्लिऑय फ्यूज टुगेदर टू फॉर्म हेलियम न्यूक्लिऑय, जनरेटिंग हीट इन द प्रोसेस. सम ऑफ इट रिचेस इन द अर्थ इन फॉर्म ऑफ लाईट अँड हीट. म्हणजे केंद्रकीय एकीकरण प्रक्रियेमध्ये काय होत असतं, हायड्रोजनच्या केंद्रकाचा संयोग होऊन हेलियमची केंद्रके तयार होतात आणि त्याच्यापासून ऊर्जा निर्माण होते. याच्यातली काही ऊर्जा प्रकाश व उष्णतेच्या स्वरूपामध्ये पृथ्वीपर्यंत पोहोचत असते. ते सेकंड सोर्स इज द अर्थ. म्हणजे पृथ्वी हा सुद्धा काही उष्णतेचा स्रोत आहे. ॲज द टेम्परेचर ॲट द सेंटर ऑफ द अर्थ इज हाय, the earth is also source of heat. This heat is called geothermal energy. म्हणजे पृथ्वीच्या केंद्रातील तापमान अधिक असल्यामुळं पृथ्वी देखील हा काय आहे, उष्णतेचा स्रोत आहे. दिस हीट इज कॉल्ड जिओथर्मल एनर्जी. जिओथर्मल एनर्जी म्हणजे भूऔष्णिक ऊर्जा. तर ही जी उष्णता आहे या उष्णतेला काय म्हणतात, भूऔष्णिक ऊर्जा, जिओथर्मल एनर्जी. देन थर्ड सोर्स इज केमिकल एनर्जी. व्हेन फ्युएल्स लाईक वूड, कोल, पेट्रोल एटसेट्रा बर्न, देअर इज ए केमिकल रिएक्शन बिटवीन द फ्युएल अँड ऑक्सिजन. हीट इज जनरेटेड इन दिस रिएक्शन. म्हणजे लाकूड, कोळसा किंवा पेट्रोल इत्यादींच्या ज्वलनामध्ये इंधनाची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते आणि त्याच्यापासून काय होत असते, ऊर्जा निर्माण होत असते, उष्णता ऊर्जा निर्माण होत असते. देन फोर्थ सोर्स इज इलेक्ट्रिकल एनर्जी. इन युअर डेली लाईफ यू हॅव सीन सर्वल इक्विपमेंट्स विच प्रोड्यूस हीट विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे विद्युत ऊर्जा वापरून उष्णता निर्माण करण्याचे अनेक प्रकार आहेत. म्हणजे इलेक्ट्रिक प्रेस म्हणजे विद्युत इस्त्री, इलेक्ट्रिक हीटर म्हणजे विद्युत शेगडी. थस इलेक्ट्रिसिटी इज द सोर्स ऑफ हीट. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये विद्युत ही उष्णतेचा काय आहे, स्रोत आहे. म्हणजे विद्युत ऊर्जेचं रूपांतरण हे उष्णता ऊर्जेमध्ये होत असतं. देन फिफ्थ सोर्स इज द ॲटॉमिक एनर्जी. ॲटॉमिक एनर्जी मीन्स अणु ऊर्जा. ए ह्यूज
amount of heat is produced in a very short time when the nuclei of the some elements like uranium, thorium, etc. undergo fusion. This is used in atomic energy projects. म्हणजे काही मूलद्रव्ये जी आहेत, उदाहरणार्थ युरेनियम, थोरियम यांच्यामध्ये अणूच्या केंद्रकांचे विभाजन केले असता अत्यंत थोड्या कालावधीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जा व उष्णता निर्माण होते. ह्यूज अमाऊंट ऑफ हीट म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जा आणि उष्णता ही काय होत असते, निर्माण होत असते. अणु ऊर्जा प्रकल्पामध्ये ही क्रिया वापरली जाते. देन सिक्स्थ सोर्स इज एअर. एअर मीन्स हवा. ए लार्ज अमाऊंट ऑफ हीट इज प्रेझेंट इन द एअर अराउंड अस. म्हणजे आपल्या सभोवताली असलेल्या हवेत देखील बरीच उष्णता ही काय असते, सामावलेली असते. देन वी विल सी द कॉन्सेप्ट हीट अँड टेम्परेचर. म्हणजे नंतर आपण उष्णता आणि तापमान, हीट म्हणजे उष्णता आणि टेम्परेचर म्हणजे तापमान, या संकल्पनेविषयी माहिती जाणून घेऊया. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर. म्हणजे उष्णता आणि तापमान याच्यामधला फरक काय आहे. वी नो दॅट ए सबस्टन्स इज मेड ऑफ ॲटम्स. कारण आपल्याला माहीत आहे की पदार्थ हे कशापासून बनलेले आहेत, अणूपासून बनलेले आहेत. दिस डायग्राम शोज द मोशन ऑफ ॲटम इन गॅस अँड सॉलिड. म्हणजे वायू आणि स्थायूमधील अणूची गती कशी असते हे सांगणारी किंवा हे दर्शवणारी ही आकृती आहे. द ॲटम्स इन ए सबस्टन्स आर ऑलवेज इन मोशन. मोशन म्हणजे गती. म्हणजे पदार्थामधले अणू हे कसे असतात, गतिशील असतात किंवा ते नेहमी गतिमान असतात. द टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ द ॲटम्स इन ए सबस्टन्स इज ए मेजर ऑफ हीट contained in that substance, while the temperature of a substance is related to the average kinetic energy of atoms. म्हणजे पदार्थातील अणू हे काय असतात, सतत गतिशील असतात किंवा ते गतिमान असतात आणि त्यांच्या गतिज ऊर्जेचं एकूण प्रमाण हे त्या पदार्थातील उष्णतेचे मापक असते. तर तापमान म्हणजे अणूच्या सरासरी गतिज ऊर्जेवर अवलंबून असते. दोन्ही वस्तूतील अणूंची सरासरी गतिज ऊर्जा समान असल्यास त्यांचे तापमानसुद्धा काय असतं, समान असतं. इफ द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जा, म्हणजे हे कशावरती अवलंबून असतं, तापमान हे गतिज ऊर्जेवरती अवलंबून असतं. इफ द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ ॲटम्स इन टू ऑब्जेक्ट इज इक्वल देन देअर टेम्परेचर्स विल बी ऑल्सो इक्वल. म्हणजे दोन वस्तूमधील अणूंची सरासरी गतिज ऊर्जा जर समान असेल तर त्यांचं तापमानसुद्धा कसं असतं, समान असतं. फिगर 14.3 A and B shows the velocities of atoms in a gas at high and low temperature respectively. म्हणजे या आकृती अ आणि ब मध्ये म्हणजे हॉट गॅस उष्ण वायू आणि कूलर गॅस म्हणजे थंड वायू यांच्यामधील अणूंची गती कशी असते हे दर्शवणारी डायग्राम आहे. तर अ आणि ब मध्ये अधिक तापमान व त्यापेक्षा कमी तापमानाच्या वायूतील अणूंची गती क्रमशः दाखवलेली आहे. जास्त तापमान आणि कमी तापमान. उष्ण वायू म्हणजे तापमान जर जास्त असेल तर त्यावेळेला अणूंची गती कशी असते आणि तापमान कमी असेल वस्तूचं तर त्याच्यामधल्या अणूंची गती दर्शवणारी ही आकृती आहे. अणूंना जोडून दर्शवलेल्या बाणांची दिशा व लांबी अनुक्रमे अणूंच्या वेगाची दिशा व परिणाम दर्शवतात. म्हणजे हा जो बाण आहे तो काय आहे, त्याचा गती किंवा वेगाची दिशा दाखवते. म्हणजे या ठिकाणी उष्ण वायू असेल त्यावेळेला त्या ठिकाणी त्या अणूंची गती बघा अशी दाखवलेली बाणाच्या सहाय्याने आणि इथं थंड वस्तूमध्ये
दिशा आणि त्यांची लांबी या ठिकाणी दाखवलेली आहे. उष्ण वायूतील अणूंचा वेग थंड वायूतील अणूंच्या वेगापेक्षा अधिक आहे. उष्ण वायूमध्ये या अणूंचा जो वेग असतो तो कसा असतो? जास्त असतो. इथं थंड वायूमध्ये अणूंचा वेग बघा कमी दाखवलेला आहे. बाण हा छोटासा दाखवलेला आहे, म्हणजे त्यांच्या वायूचा वेग हा कसा असतो? अणूंचा वेग हा कमी असतो. आणि उष्ण वायूमध्ये किंवा उष्ण वस्तूमध्ये अणूंचा वेग हा जास्त असतो. The velocity of atoms in a solid objects are shown by arrows in figure 14.3c. म्हणजे या आकृती क मध्ये स्थायू वस्तूतील अणूंचा वेग बाणाद्वारे दाखवलेला आहे. हे जे आहे ते काय आहेत? ॲटम. आणि सॉलिड म्हणजे स्थायू वस्तूतील अणूंचा वेग हा बाणाच्या सहाय्याने इथं दाखवलेला आहे. हे बाण दाखवलेले आहेत बघा. हे नारंगी रंगाने जे दिसतात ते काय आहेत? अणू आहेत. आणि या ठिकाणी इथं हे बाण दाखवलेले आहेत. The atoms in a solid objects are tied to one another because of the force acting between them. म्हणजे स्थायूमधील अणू त्यांच्यातील प्रसरण बलाने बांधलेले असतात. टाईट म्हणजे बांधणे. व त्यामुळे आपल्या स्थानावरून ते काय होत नाहीत? विस्थापित होत नाहीत. ते बांधलेले असल्यामुळे टू वन अनादर म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाहीत. बिकॉज ऑफ द फोर्सेस ॲक्टिंग, कारण ते परस्पर बलाने बांधलेले असतात आणि त्याच्यामुळं ते आपल्या स्थानावरून विस्थापित होत नाहीत. सो दे कॅनॉट बी डिस्प्लेस्ड फ्रॉम देअर प्लेस. स्वतःच्या स्थानावरून ते स्थानांतरित होत नाहीत किंवा ते विस्थापित होत नाहीत. बिकॉज ऑफ हीट दे ऑसिलेट अराउंड देअर फिक्स्ड पोझिशन. उष्णतेमुळे आपल्या स्थिर जागेवरच ते काय होतात? आंदोलित होत असतात. ऑस्युलेट म्हणजे आंदोलित होणं, आंदोलन. ऑस्युलेशन म्हणजे आपल्याला माहिती आहे आंदोलन. हायर द टेम्परेचर ऑफ द सॉलिड फास्टर इज देअर व्हेलॉसिटी ऑफ ऑस्युलेशन. म्हणजे जितके स्थायूचे तापमान अधिक तितका त्यांचा दोलनाचा वेग कसा असतो? अधिक असतो. सपोज ए अँड बी आर टू ऑब्जेक्ट्स मेड फ्रॉम द सेम सबस्टन्स. म्हणजे समजा अ व ब या एकाच पदार्थापासून बनलेल्या दोन वस्तू आहेत. द मास ऑफ ए ट्वाइस द मास ऑफ बी, विच मीन्स दॅट नंबर ऑफ ॲटम्स इन ए इज ट्वाइस द नंबर ऑफ ॲटम्स इन बी. म्हणजे अचे वस्तुमान बच्या वस्तुमानाच्या दुप्पट आहे असं समजू. म्हणजेच अ मधील अणूंची संख्या ही ब मधील अणूंच्या संख्येपेक्षा दुप्पट आहे. इवन इफ द टेम्परेचर ऑफ ए अँड बी आर इक्वल. जरी ए आणि बचं तापमान समान असलं तरी दॅट इज द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ ॲटम्स इन ए इज द सेम ॲज दॅट इज बी. म्हणजे अ मधील अणूंची एकूण गतिज ऊर्जा व ब मधील अणूंच्या एकूण गतिज ऊर्जेपेक्षा दुप्पट असले. म्हणजे जरी अ व बचे तापमान समान असले तरीही अ मधील उष्णता ही ब मधील उष्णतेपेक्षा दुप्पट असेल. दस द हीट ऑफ कंटेंट ऑफ ए इज द ट्वाइस ऑफ बी इवन थ्रो दे बोथ हॅव द सेम टेम्परेचर. Then try this. Take two steel vessels A and B of the same size. म्हणजे एकाच आकाराची अ आणि ब अशी दोन आपण स्टीलची भांडी घेतली. Fill some water in A and double that amount in B. म्हणजे अ भांड्यामध्ये पाणी भरलं आणि त्याच्या दुप्पट पाणी ब मध्ये भरलं. मेक sure that the water in
बोथ व्हेसल्स आर सेम ॲट द सेम टेम्परेचर. म्हणजे दोन्ही भांड्यातील पाण्याचे तापमान समान आहे का हे निश्चित करा. आपण बघायचं की दोन्ही भांड्यातील पाण्याचं तापमान हे कसं असणार आहे, समानच असणार आहे. रेज द टेम्परेचर्स ऑफ वॉटर इन बोथ व्हेसल्स बाय 10 डिग्री सेंटीग्रेड यूजिंग ए स्पिरिट लॅम्प. आणि स्पिरिट लॅम्पच्या साह्याने किंवा स्पिरिट दिव्याच्या साह्याने अ व ब मधील पाण्याचे तापमान 10 डिग्री सेंटीग्रेडने काय करायचं, नंतर वाढवायचं. डिड इट टेक द सेम टाईम टू इन्क्रीज द टेम्परेचर इन द टू व्हेसल्स. म्हणजे दोन्ही भांड्यातील तापमान वाढवण्यासाठी आपल्याला सारखाच वेळ लागला का? कारण ब मध्ये पाणी कसे, अ भांड्यामध्ये जे पाणी घेतले त्याच्या दुप्पट पाणी हे ब भांड्यामध्ये आहे. यू मस्ट हॅव रिक्वायर्ड मोअर टाईम टू रेज द टेम्परेचर ऑफ वॉटर इन बी. म्हणजे ब मधील पाण्याचे तापमान वाढवण्यासाठी आपल्याला काय होतं, अधिक वेळ लागेल. दिस मीन्स दॅट फॉर द सेम इन्क्रीज इन टेम्परेचर यू हॅड टू गिव्ह मोर अमाऊंट ऑफ हीट टू बी. म्हणजे समान तापमान वाढीसाठी ब भांड्यातील पाण्याला आपल्याला अधिक उष्णता द्यावी लागली. Thus, even though the water in A and B have the same temperature, the amount of heat in B is more than the A. म्हणजे अ व ब मधील पाण्याचे तापमान समान असून देखील ब मधील पाण्यातील उष्णता ही अ मधील पाण्याच्या उष्णतेपेक्षा अधिक आहे. Then temperature is measured in युनिट्स ऑफ सेल्सिअस. म्हणजे तापमान मोजण्यासाठी सेल्सिअस म्हणजे डिग्री सेंटीग्रेड. सेल्सिअस मीन्स इन ब्रॅकेट डिग्री सेंटीग्रेड. सेंटीग्रेड, फॅरनहाइट डिग्री फॅरनहाइट अँड केल्विन के. केल्विन इज यूज्ड इन सायंटिफिक एक्सपेरिमेंट. म्हणजे तापमान मोजण्यासाठी सेल्सिअस, फॅरनहाइट आणि केल्विन ही एकके वापरली जातात. त्यापैकी केल्विन हे जे एकक आहे ते शास्त्रीय प्रयोगामध्ये वापरतात आणि इतर दोन्ही एकके जी आहेत ती सेल्सिअस आणि फॅरनहाइट ही काय करतात, दैनंदिन व्यवहारामध्ये वापरली जातात. द रिलेशन बिटवीन द 3 युनिट्स इज शोन बाय द फॉलोइंग फॉर्म्युली. म्हणजे या तिन्हीमधील सेल्सिअस, फॅरनहाइट आणि केल्विन यांच्यामधला संबंध या ठिकाणी या सूत्राने दाखवलेला आहे. F-32/9 इक्वल टू C/5 मीन्स इन केल्विन K इक्वल टू C प्लस 273.15. म्हणजे सेंटीग्रेडचं केल्विनमध्ये रूपांतर करायचं असेल तर त्याच्यामध्ये सेंटीग्रेड तापमानामध्ये 273.15 हे काय केले जातात, मिळवले जातात. सम स्पेसिफिक टेम्परेचर्स आर गिवन इन द 3 स्केल्स इन द फॉलोइंग टेबल्स. व्हेरीफाय दॅट दे सॅटिस्फाय द अबव रिलेशन अँड फिल ॲप्रोप्रिएट नंबर इन द ब्लँक्स. म्हणजे या ठिकाणी इथं हा तक्ता दाखवलेला आहे. याच्यामध्ये वर्णन, फॅरनहाइट आणि सेंटीग्रेड आणि केल्विनमध्ये तापमान दाखवलेलं आहे. बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर इज म्हणजे पाण्याचा उत्कलन बिंदू फॅरनहाइटमध्ये 212 आहे. सेंटीग्रेडमध्ये आपल्याला माहिती आहे की पाण्याचा उत्कलन बिंदू 100 डिग्री सेंटीग्रेड आहे आणि केल्विनमध्ये 373.15 आहे. पाण्याचा गोठण बिंदू हा फॅरनहाइटमध्ये 32 आहे, सेंटीग्रेडमध्ये 0 आहे आणि केल्विनमध्ये 273 आहे. तर अशा प्रकारे हे चार्टमध्ये हे दाखवलेलं आहे. आणि कक्ष तापमान फॅरनहाइटमध्ये 72 असतं, डिग्री सेंटीग्रेडमध्ये 23 असतं आणि केल्विनमध्ये 296 इतकं असतं. देन we will see
द इन्फॉर्मेशन ऑफ थर्मोमीटर. म्हणजे थर्मोमीटर म्हणजे तापमापी. आणि तापमापी म्हणजे काय? तर तापमान मोजण्यासाठी वापरण्यात येणारे जे उपकरणे त्याला काय म्हणतात? तापमापी. तर याच्याविषयीची माहिती आपण या ठिकाणी या पॅरेग्राफमध्ये पाहायची. यू मस्ट हॅव सीन द थर्मोमीटर दॅट इज युज्ड व्हेन सम वन ॲट होम ॲज फीवर. म्हणजे आपल्याला माहिती आहे की घरी एखाद्याला जर ताप आला तर तापमान मोजण्यासाठी जे वैद्यकीय उपकरण वापरतात त्याला थर्मामीटर किंवा तापमापी म्हणतात. फीवर मीन्स ताप. दॅट थर्मामीटर इज कॉल्ड क्लिनिकल थर्मामीटर. म्हणजे क्लिनिकल थर्मामीटर म्हणजे वैद्यकीय तापमापी. क्लिनिकल म्हणजे वैद्यकीय आणि थर्मामीटर म्हणजे तापमापी. डिफरंट थर्मामीटर्स आर यूज्ड फॉर डिफरंट पर्पजेस. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे तापमापी हे वेगवेगळ्या कामासाठी वापरतात. लेट अस फर्स्ट लर्न अबाउट द वर्किंग ऑफ ए थर्मामीटर. पहिल्यांदा आपण या तापमापीच्या कार्याविषयीची थोडी माहिती घेऊया. अ थर्मामीटर इज शोन इन फिगर 14.4a. This is the diagram 14.4. Different types of means 4 types of thermometers are shown here. First is a thermometer म्हणजे तापमापी. सेकंड इज क्लिनिकल थर्मामीटर म्हणजे वैद्यकीय तापमापी. थर्ड इज डिजिटल थर्मामीटर म्हणजे डिजिटल तापमापी ही. आणि अँड फोर्थ इज मॅक्झिमम मिनिमम थर्मामीटर म्हणजे कमाल आणि किमान तापमान मोजणारी ही तापमापी. दिस इज द डायग्राम ऑफ म्हणजे एका तापमापीचं हे चित्र दाखवलेलं आहे. इट हॅज ए नॅरो ग्लास ट्यूब which has a bulb at one end. The bulb and part of the tube is filled with a liquid. Earlier mercury was used but as it is harmful to us. Harmful म्हणजे हानिकारक. It has been replaced with alcohol. म्हणजे याच्यामध्ये या तापमापीमध्ये आकृतीमध्ये दाखवलेली तापमापी आहे त्या तापमापीमध्ये एक काचेची अरुंद नळी, काचेची काय असते एक अरुंद अशा प्रकारची नळी असते जिच्या एका टोकाकडे म्हणजे या टोकाला काय असतो फुगा असतो. आणि या नळीत पूर्वी पारा भरलेला असायचा पण पारा हा हानिकारक आहे आणि त्याच्यामुळं तो आपल्यासाठी हानिकारक असल्यामुळं आता या ठिकाणी पाऱ्याच्या ऐवजी अल्कोहोल वापरलं जातं. आणि नळीची उरलेली जी जागा आहे ती निर्वात म्हणजे या ठिकाणची हवा, निर म्हणजे नाही आणि वात म्हणजे हवा, म्हणजे या ठिकाणी हवा नसते, निर्वात असते. आणि त्याचं जे दुसरं टोक आहे ते दुसरं टोक कसं असतं बंद केलेलं असतं. आणि ज्या वस्तूचं तापमान मोजायचे त्या वस्तूच्या संपर्कामध्ये या तापमापीचा हा जो खालचा फुगा आहे तो काही काळ ठेवला जातो. त्याच्यामुळं तापमान वस्तूच्या तापमाना एवढं होतं आणि वाढलेल्या तापमानामुळं या ठिकाणी या अल्कोहोलचं प्रसरण होतं आणि त्या ठिकाणी त्या नळीतील त्याची पातळी वाढते. प्रसरण झाल्यामुळे या नळीमध्ये या अल्कोहोलची पातळी वाढते. अल्कोहोलच्या प्रसरणाचे गुणधर्म त्याच्या नळीतील पातळीवरून तापमान जाणून घेता येते. आणि या ठिकाणी अशा प्रकारचं हे तापमापीची नळी जी आहे ती नळी चिन्हांकित केलेली असते. म्हणजे याच्यावरती तापमान लिहिलेलं असतं 10, 20, 30 असं. आणि आपल्याला हे या ठिकाणी हे अल्कोहोल कुठंपर्यंत आलेलं आहे नळीत याच्यावरून आपल्याला तापमानही मोजता येतं. द बल्ब अँड पार्ट ऑफ द ट्यूब इज फिल्ड विथ ए लिक्विड म्हणजे याच्यामध्ये द्रव भरलेला असतो. अर्लियर मर्क्युरी वॉज युज्ड बट इट इज हार्मफुल टू अस. म्हणजे पाऱ्याऐवजी अल्कोहोल
भरलं जातं, कारण पारा हा काय आहे, हानिकारक आहे. द रेस्ट ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द ट्यूब हॅज व्हॅक्यूम अँड इट्स अदर एंड इज क्लोज्ड. व्हॅक्यूम म्हणजे निर्वात असते आणि दुसरं टोक काय केलेलं असतं, बंद केलेलं असतं. द बल्ब इज केप्ट इन कॉन्टॅक्ट विथ द ऑब्जेक्ट हुईज टेम्परेचर इज टू बी मेजर्ड so that its temperature becomes same that the object. Because of the increased temperature of alcohol inside, it expands and its level in the tube rises. Using the properties of expansion of alcohol, the temperature can be obtained from the level of alcohol. The tube of the thermometer is marked अकॉर्डिंगली. म्हणजे या ठिकाणी ही जी तापमापीची नळी आहे ती काय केलेली असते, चिन्हांकित केलेली असते. देन सेकंड थर्मामीटर इज क्लिनिकल थर्मामीटर. ॲज द बॉडी टेम्परेचर ऑफ ए हेल्दी पर्सन इज 37 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे निरोगी माणसाच्या शरीराचं तापमान हे कसं असतं, 37 डिग्री सेंटीग्रेड इतकं असतं. क्लिनिकल thermometers are designed to measure temperatures between 35 degree centigrade and 42 degree centigrade. आता निरोगी माणसाच्या शरीराचं तापमान 37 डिग्री सेंटीग्रेड असतं आणि त्याच्यामुळं डिजिटल तापमापीमध्ये म्हणजे क्लिनिकल तापमापीमध्ये म्हणजेच त्याला वैद्यकीय तापमापी म्हणतात. आणि या तापमापीत सुमारे 35 डिग्री सेंटीग्रेड ते 42 डिग्री सेंटीग्रेड या दरम्यान तापमान मोजता येतं. दीज डेज इन्स्टेड ऑफ द अबव टाईप डिजिटल थर्मामीटर्स आर यूज्ड फॉर क्लिनिकल पर्पज. म्हणजे आत्ता अलीकडच्या काळामध्ये या वैद्यकीय तापमापीऐवजी डिजिटल तापमापीचा वापर केला जातो. आणि ही जी आहे ही आहे डिजिटल तापमापी आपल्याला 14.4 C मध्ये दाखवलेली आहे. डिजिटल थर्मामीटर हा अशा प्रकारचा असतो. दिस डज नॉट यूज द एक्सपान्शन ऑफ लिक्विड ड्यू टू हीट. याच्यामध्ये तापमान मोजण्यासाठी उष्णतेमुळे होणारे द्रवाचे प्रसरण न वापरता या ठिकाणी याच्यामध्ये काय केला जातो, एक सेन्सर वापरला जातो. इट हॅज ए सेन्सर म्हणजे एक संवेदक वापरला जातो. विच कॅन मेजर द हीट कमिंग आउट फ्रॉम द बॉडी डायरेक्टली अँड फ्रॉम दॅट कॅन मेजर द टेम्परेचर ऑफ द बॉडी. हा सेन्सर काय करतो, शरीरातून निघणाऱ्या उष्णतेचं आणि त्याच्यावरून थेट तापमानाचं मापन करू शकतो. द थर्मामीटर्स इज यूज्ड इन ए लॅबोरेटरी आर सिमिलर टू वन शोन इन द फिगर. म्हणजे प्रयोगशाळेमध्ये वापरली जाणारी तापमापी ही या ठिकाणी ड आकृतीमध्ये दाखवलेली आहे. द range of the temperatures that it can be measured is large, spanning 40 degrees centigrade to 110 degrees centigrade or even larger. म्हणजे प्रयोगशाळेत वापरली जाणारी तापमापी ही आकृती 14.4 अप्रमाणेच असते, परंतु त्याचा तापमान मोजण्याचा आवाका हा मोठा असू शकतो. म्हणजे जास्त तापमान हे प्रयोगशाळेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोजायचं असतं आणि त्याच्यामुळं त्याद्वारे 40 डिग्री सेंटीग्रेड म्हणजे 40 डिग्री सेंटीग्रेड ते 110 डिग्री सेंटीग्रेडमधील किंवा त्याहूनही कमी किंवा अधिक तापमान या तापमापीच्या सहाय्यानं मोजता येतं. ए स्पेशल टाईप ऑफ थर्मामीटर्स इज यूज्ड टू मेजर द मिनिमम अँड मॅक्झिमम टेम्परेचर्स इन ए डे. इट इज called the maximum minimum thermometer. This thermometer is the maximum minimum thermometer. म्हणजे कमाल किमान तापमापी. दिवसभरातील किमान व कमाल तापमानाचे मापन करण्यासाठी जी विशिष्ट प्रकारची तापमापी वापरली जाते
त्याला कमाल किमान तापमापी असं म्हणतात. दिस इज द डिफरंट टाइप्स ऑफ thermometer. Today we have seen the sources of heat and temperature concepts and different information of different thermometers. Thanks.